दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर. सर्वांना महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. सर्व स्त्री वर्गाला आज महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिनी आपण त्या प्रत्येक स्त्रियांना आठवतो ज्या जीवनात आपल्याला आदरणीय आहेत, आपले आयडल आहेत, ज्यांनी इतिहास घडवला, ज्यांनी शोभा घडवला, ज्यांनी खूप संघर्षातून आपलं करिअर घडवलं, आपलं नाव मोठं केलं. आणि आज तर स्त्री ही कुठेच कमी दिसत नाही. ती प्रत्येक क्षेत्रात आपलं वर्चस्व गाजवत आहे. अशा सर्व स्त्रिया आपल्याला आदरणीय आहेत, वंदनीय आहेत. परंतु त्याचबरोबर एक ही स्त्री आहे जिला कोणती पदवी नाही, मानापानाचे हार तिला घातले जात नाहीत. अशी स्त्री म्हणजे जिच्या कामाची आपण दखलही घेत नाही. ती स्त्री म्हणजे कुटुंब सांभाळणारी स्त्री, घरी असणारी स्त्री. ती स्त्री काहीच करत नाही असं आपण गृहीत धरून चालतो, परंतु तिच्या त्या घरी असण्यामुळे, काहीच न करण्यामुळे इतर 4 लोक बाहेर जाऊन आपलं शिक्षण पूर्ण करणे, आपलं करिअर घडवणे, अशा इतर सर्व गोष्टी ते करू शकतात. आणि वेळच्या वेळी घरातल्या लोकांना जे हवं नको ते मिळतं. अशी ही स्त्री घरामध्ये या कामाबरोबरच ती अध्यात्मही जोपासत असते. ती प्रत्येक शंकेचं समाधान, दुःखाचं औषध ती देवाकडे मागत असते. आणि म्हणून ही स्त्री सुद्धा आपल्यासाठी खूप आदरणीय आहे. हिचाही आपल्याकडून अनादर होऊ नये. महानुभावांचा इतिहास जर पाहिला तर सुमारे 800 वर्षापूर्वी स्त्रियांना समानतेचा अधिकार देणारे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू ईश्वर अवतार सुद्धा अतिशय जिज्ञासक असलेले महादाईसा आणि अतिशय साधीभोळी असणारी ही सादाईसा स्वामींच्या सन्निधानात होत्या. परंतु देवाने कधीही त्यांच्यामध्ये अंतर केलं नाही किंवा भेदभाव केला नाही. आणि म्हणून अशा या स्त्रिया सुद्धा आपल्याला आदरणीय आहेत. आज आपल्या आयुष्यातही आपली गुरुमाऊली, तसेच आपले शिक्षक असतील, तसेच आपली आई असेल, आपले श्रद्धास्थान असतील, अशा सर्व महिलांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर.